उपस्थिती आपण पूर्ण करत आहोत आणि आता या द्वितीय खंडाला सर्वांच्या मंगलमय उपस्थितीमध्ये आपण सादर करत आहोत। तेव्हा आजच्या या द्वितीय खंडामध्ये आपण सर्व उपस्थित झाला आहात त्याबद्दल मी पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या द्वितीय खंडाला सुरुवात करतो। धम्मदीक्षेची मोहीम या दुसऱ्या खंडातील धम्मदीक्षेच्या नावाचं प्रकरण आहे, त्यातील भाग आपण बघणार आहोत। भाग पहिला, भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग। भाग दुसरा, परिव्राजकांची धम्मदीक्षा। भाग तिसरा, उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा। भाग चौथा, घरचे निमंत्रण। भाग पाचवा, धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात। भाग सहावा, कनिष्ठ आणि सामान्य जणांची धम्मदीक्षा। भाग सातवा, स्त्रियांची धम्मदीक्षा। भाग आठवा, पतित आणि गुन्हेगार यांची धम्मदीक्षा। बुद्धांनी आपल्या या धर्मामध्ये सर्वांनी परिपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे। श्रेष्ठ कनिष्ठ, पुरुष आणि स्त्री या कोणाचा भेदभाव न करता बुद्धाने समस्त मानवजातीला दुःखातून मुक्त करण्याचा हा जो धर्म आहे तो सांगण्याचं जे कसोशीचा प्रयत्नाचं जो पराकाष्ठाचे जे वचन आहे ते पूर्ण करण्याकरता त्यांनी या संपूर्ण गोष्टीची सुरुवात केलेली आहे। तर मित्रहो, यातील पहिल्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। भाग पहिला, भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग। त्यातील पहिलं प्रकरण आपण सुरुवात करत आहोत। धम्मोपदेश करावा की करू नये। ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, पुढे जाऊन दुसऱ्यांना धम्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे। हा धर्म सांगावे की नाही, की वैयक्तिक जीवनासाठीच आपण याचा फायदा करून घ्यावा अशा मनाची चलबिचल त्यांच्या मनामध्ये चलबिचल नाही। आता धर्म का सांगू नये याचाही प्रश्न आहे। ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे। कठीण हेच आहे की पूर्वापार चालत आलेल्या या विचारांना आता त्यातून नवीन मार्गाची त्याला स्वीकृती करावी लागणार आहे आणि म्हणूनच हे त्यांना फार कठीण लागणार आहे, कठीण जाणार आहे, जड जाणार आहे। कारण ही संपूर्ण प्रक्रिया ही कृतीवरती अवलंबून आहे। कशावरती अवलंबून आहे? आपल्या कृतीवरती अवलंबून आहे। बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे। ही खरोखरच गुंतागुंती आहे, जटिल काम आहे आणि या गुंतागुंतीतून मुक्त करणं खरंच तर फार कठीण काम आहे। ईश्वर म्हणलं की लोक तिथे स्वस्त बसून जातात, थंड होतात। भीती असते त्यांना की जर का ईश्वराविषयी जर मी काही जर बोलून गेलो एक तर माझं नुकसान होईल किंवा माझ्या परिवाराचं नुकसान। या भीतीमुळे तो ईश्वराच्या विरोधात बोलत नाही। आत्म्याचाही तोच प्रश्न आहे, त्याला भीती वाटते। माझ्या आयुष्यामध्ये मला ज्या काही चुका मी काही कळत न कळत जी काही चुका केलेल्या आहेत आणि त्या चुकाला सुधारण्याचा एकमेव स्थान आहे की आत्म्याला परिपूर्ण शांत करणं। या भाकड कथेमध्ये तो परिपूर्ण गुंतल्यामुळे तो या गोष्टीची धाडस करत नाही आणि बुद्धाला मात्र या गोष्टीच्या विरोधात मानवाला उभं करायचं आहे। या दोन्ही गोष्टीच्या विरोधात त्याला मानवाला उभं करायचं आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्या बाबतीतील श्रद्धेचा त्याग करणे। धार्मिक कार्यक्रम म्हणला की माणसाची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेच्या विरोधात सुद्धा आता बुद्धांना सांगायचं आहे। आणि पूर्वापार चालत आलेली धार्मिक विधीचे संस्कार जे त्यांनी मान्य केलेले आहेत त्यावर तो चालत आलेला आहे आणि आज मी अचानकपणे तुम्हाला सांगेल की बाबा हे चुकीचं आहे, हे तुम्हाला त्यागावं लागेल, तर हे मात्र कठीण आहे।
हाही प्रश्न बुद्धांच्या समोर निर्माण झालेला आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. कर्मवादांपासून स्वतःची सुटका करून घेणे हे सुद्धा तेवढंच कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्माचा स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. कारण ही आत्मा नावाची संकल्पना जेवढी या मानवी बुद्धीमध्ये एवढे ठासून भरलेली आहे किती निघताना आणि त्यावरती प्रथमतच बुद्ध आता भाष्य करायला विचार करत आहे की माझा धम्म मी कसा समजावून सांगतो. हा कशा पद्धतीने समजावून सांगितला जाईल की जेणेकरून या भ्रामक संगतीवरती चालत आलेला हा मनुष्य प्राणी माझे विचार स्वीकारायला तयार होईल. हाच प्रश्न त्यांना भेडसावत आहे. मनुष्य जात स्वार्थरत आहे, स्वार्थी आहे आणि म्हणूनच तो या संपूर्ण शॉर्टकट मार्गाचा काय करतो स्वीकार करतो आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचाराची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. हा स्वार्थ सोडणं मनुष्य जातीला कठीण आहे. कारण त्याला सदाचाराचं जीवन जगावं लागणार आणि सदाचारी जीवन म्हटलं की माणसाला उभे काटे निर्माण होतात. हे मला जमेल का, हे अशक्य आहे का, हे शक्य आहे का, हे मी करू शकेल का, अशा नाना कल्पना आणि शंका कुशंका त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि त्याचविषयी बुद्धाने मार्मिक नस ही माणसाची पकडलेली आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरली नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. आणि त्यांना समजली नाही, त्यांनी ती आचरणात जर आणली नाही त्यांना ताप आणि मलाही मनसला. मग एवढं मोठं किमतीचं मौल्यवान तत्व, हा अनमोल किमतीचा हिरा, मग हा कुणाजवळ ठेवायचा, कोण करेल याची किंमत, हा प्रश्न बुद्धांना पडलेला आहे. जगातून दूर असा एक संन्यासी राहून माझ्या व तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये. आणि त्यांनी स्वतःला प्रश्न केला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. व त्यांना विचार पडला की खरोखरच हा मानसिक ताण सहन करण्यापेक्षा आणि ज्याला सांगायचं त्याला मानसिक ताण देण्यापेक्षा मग वैयक्तिक माझ्याच जीवनाला मी माझ्या तत्वाचा लाभ का करून घेऊ नये, असाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. याप्रमाणे विचार करत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे ते झुकले. आता हळूहळू त्यांच्या मनाचा विचार आता बदलतो आहे, करू लागलेला आहे धीरे धीरे. काय करावं, ज्ञान संपादन तर केलंय पण त्याचाही प्रश्न त्यांच्या समोर भीषण स्वरूपाचा निर्माण झालेला आहे. भगवान बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसहस्पती विचार करू लागला. खरोखरच जग नष्ट होत आहे. जग नष्ट होत आहे म्हणजे बुडत नाही. जग वाईट विचाराच्या माध्यमातून नष्ट होत आहे. त्या ब्रह्मसहस्पतीला बुद्धांच्या मनात चाललेल्या शंका कुशंकाचा त्याला प्रश्न निर्माण झाला आणि त्याने विचार केला. बुद्धांनी हा विचार जर सांगितला नाही तर खरोखर काय होणार आहे, जग नष्ट होणार आहे. सम्यक समृद्ध तथागत निष्क्रियतेकडे झुकले व ते आपल्या धर्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगावर खरोखर निराशा ओढवेल. चिंताग्रस्त असा ब्रह्म सहस्पती ब्रह्मलोक सोडून आला.
बुद्धाच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून त्याने नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संभुत्व प्राप्त केले, भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगात अंधकारातून मुक्त करणारे कसे काय नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्यापासून आपले कसे विमुक्त होऊ शकता? त्याने समज घेतली. ब्रह्मस्पती मागच्या भागामध्ये आपण बघितलं, हे 8 विद्वान ब्राह्मण आहेत आणि त्याच विद्वान ब्राह्मणांपैकी हाही तोच आहे. आणि त्यांनी बुद्धांच्या मनामध्ये चाललेले विचार हे ओळखतो. या वाङ्मयामध्ये, या साहित्यामध्ये अशा पद्धतीची लिखाण स्वरूपाची व्याख्या निर्माण झालेली आहे की माणसं गोंधळून जातात. माणसाला विचार पडतो की बाबा हे कोण, हे कसे आले, मग हे कोण आहेत? आणि त्याचा दुसरा एक अर्थ दिसतो, साधा आणि सरळ. ज्याला देव नावाची संकल्पना जर मान्य असेल तर त्या देव नावाच्या संकल्पना मानणाऱ्या व्यक्तीकरता खास उदाहरण आहे की चांगली व्यक्ती, उत्तम व्यक्ती आणि परिपूर्ण निर्दोष व्यक्ती ही कधीही देवापेक्षा श्रेष्ठ आहे. ही व्यक्ती कधीही देवापेक्षा श्रेष्ठ आहे. सिलवंत व्यक्ती, निष्कलंकित व्यक्ती ही काय आहे? देवापेक्षा कितीही श्रेष्ठ आहे. जर तसं नसतं आणि ज्याची संकल्पना देव मानण्याची असती तर सर्वसाधारण बुद्धाला येऊन विनंती करण्याची या देवाला काहीच आवश्यकता भासली नसते. हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच त्या विभागात राहणारी ही व्यक्ती विद्वान होती, विद्वान असावी आणि बुद्धांच्या मनामध्ये चालणाऱ्या खलबतांचा विचार त्यांनी केला असावा. आणि त्यांनी जाणलं की या माणसाने 6 वर्षे तप केलेलं आहे, खडतर परिश्रम केलेला आहे आणि याला कुठेतरी सत्याचं ज्ञान झालेलं आहे. या व्यक्तीकडून सत्य सांगवल्या करणार न जाता करता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. कदाचित अशा त्या प्रश्नांची मालिकाच्या मनात जर बोलत राहिली तर मानवी कल्याणकारक मार्ग ही व्यक्ती सांगू शकणार नाही. आता या व्यक्तीला आपणच जाऊन त्याला विनंती करावी, समजावून सांगावं आणि याला मदत करावी. म्हणूनच त्या पद्धतीने हा संवाद आहे, बाकी काय. महामंगल सूत्रामध्ये त्याच पद्धती आहे. महामंगल सूत्र जे आहे त्याच्यामध्ये तीच वाक्य, बहुदेवा मनुष्याच मंगलानी अच्युत येऊ आकंक माना सोत्तानन गृहीण मंगलमुत्तम. देव आणि मनुष्य यांच्या कल्याणाकरता हे तथागत तुमच्या जवळ जो ज्ञानाचा मार्ग आहे, कृपा करून तुम्ही तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. कारण मानव जात आणि देव सुद्धा या परिस्थितीमध्ये खूपच दुःखामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे. आणि देव म्हणलं की एक प्रकारची उपाधी आहे. ही कुठली 4 हाताची, 5 हाताची, 3-4 डोक्याची अशा पद्धतीची दैवी शक्ती ज्या पद्धतीने आपल्याला वर्णन करून सांगितली जाते ती व्यक्ती नाही. ही चांगल्या, उत्तम आणि सिलवंत व्यक्तीला दिलेली ही उपाधी आहे. ही उपाधी आहे. एखाद्याला म्हणतो काय गाढव आहेस तू? आता गाढव म्हणलं की 4 पाय शेवटी मोठे काम झाले आणि अशाला पाहिजे त्याला गाढव म्हणलं जातं. पण नाही, त्याची कृती, त्याचं वागणं त्या पद्धतीचं वाईट असं म्हणून आपण त्याला गाढव म्हणून संबोधतो. ही देव नावाची व्याख्या, मानवातील सर्वश्रेष्ठ गुणवंत व्यक्तीला ही देव नावाची व्याख्या देऊन त्याचा पूर्ण गौरव केलेला आहे. कृपया ही कुठल्याच पद्धतीची चमत्कारिक शक्ती नाही. आपला सतधर्म ऐकवाच न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसांचा अदपात होत आहे. फार सुंदर शब्दामध्ये त्यांनी व्याख्या केली. आपला सतधर्म ऐकव्यास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अदपात होत आहे. अशुद्ध विचारामुळे त्याला जीवन जगण्याचा मार्ग
निश्चित रूपाने न मिळाल्यामुळे तो गोंधळात पडलेला आहे आणि त्या माणसाचं जीवन एक प्रकारचं नष्टप्राय होत चाललेलं आहे, अधपात होत आहे. आता तरी तथागत बुद्ध तुम्ही समजून घ्या, दुसऱ्यासाठी का नाही, पण जो अधपात होणारा व्यक्ती आहे, जी समाज आहे, त्यांना तरी कमीत कमी तुमचा धर्म समजावून सांगा. अशा पद्धतीने हा बृहस्पती बुद्धांना विनंती करत आहे. ब्रह्म सहस्पती पुढे म्हणाले, भगवंत जाणतच आहे की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धर्माचे द्वार, काय म्हणाले ते, आपल्या अविनाशी कधीच नष्ट होणार नाही असा तुमचा धर्म आहे. आणि तो जर तुम्ही सांगणार नसाल तर एवढ्या उत्तम मार्गाचं काय होणार असा प्रश्न त्यांना पडला. आणि म्हणून ते म्हणतात, आपल्या अविनाशी धर्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय. हा विचारांचा प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे मोठा महाल, नाहीतर म्हणणार गोड पदार्थ शिरणे वाटतात तसे. प्रसाद प्रचंड महाल आहे. या विचारांचा जो महाल आहे, या विचारांच्या महालाचे दरवाजे तुम्ही खोलणार नाहीत का. त्यांच्यासाठी तरी खोला. जे अज्ञान आहेत, अल्पड आहेत, दुःखी आहेत, पीडित आहेत, त्यांच्यासाठी तरी खोला. पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, पर्वताच्या शिखरावरती उभा राहणारा व्यक्ती खालच्या व्यक्तींकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर बुद्ध कसे आहे, प्रज्ञेच्या शिखरावरती चढलेले आहे. प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवंत, तुम्ही कसे आहात, परिपूर्ण दुःखातून मुक्त आहात. हे दुःखमुक्त भगवंत दुःखांच्या सागरात बुडलेल्या या लोकांकडे पहा. तुमचं स्थान तर आता उंच झालेलं आहे, पण दुःखाच्या सागरात डुबणाऱ्या लोकांकडे तरी बघा, त्यांची तरी दया येऊ द्या. अशा पद्धतीने ते विनंती करत आहे. जन्म ऋणातून मुक्त झालेले हे विजयी वीरा, आता तुम्हाला जन्म याचा नाही, तुम्ही परिपूर्ण या जन्मातून मरणातून मुक्त झालेला आहात. याचा अर्थ नाही की माणसं मेल्यानंतर जन्म होतो, तो नाही. माणसं टप्प्याटप्प्याने आपल्या जीवनाला जी सुधारण्याची प्रक्रिया राबवतात ना, त्याला एक प्रकारचा हा जन्म संबोधला जातो. जसं की आपण जर 22 प्रतिज्ञा बघितलं बाबासाहेबांनी दिलेलं नागपूरच्या दीक्षाभूमीवरती, तर या 22 प्रतिज्ञामधली 21वी प्रतिज्ञा आहे की माझा नवा जन्म होत आहे असं मी मानतो. बाबासाहेब म्हणतात म्हणजे अगोदरचे प्रचलित जे जुनाट विचार आहेत, त्या संपूर्ण जुनाट विचाराला परिपूर्ण नष्ट करून एका नवीन मार्गाची सुरुवात करणे हा सुद्धा मानवी जन्म आहे. नाहीतर लोक म्हणतात मेलो की दुसरा जन्म, मेळात त्याला जन्म म्हणतात, नाही तो जन्म नाही. असे अनेक जन्म माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतात. प्रत्येक टप्पा पार करत असताना जुनाट जे आहे ते सोडणं, नवीन मार्गाचा स्वीकार करणं म्हणजे एक प्रकारचा तो नवीन विचार, नवीन जन्म धारण करतो. आणि तीच व्याख्या त्याची संबोधलेली आहे. भगवान देव आणि मानव यांच्यातील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सतधर्माची शिकवण देण्याचा निश्चय करू. देव आणि मानव यांना आपल्या सतधर्माच्या मार्गाची शिकवण देण्यास निश्चित करो. भगवान बुद्धाने उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा. उत्तर आहे भगवान काय म्हणाले ते, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा. विद्वान माणसाला सुद्धा म्हणतात, ही उपाधी आहे, हा गौरव शब्द आहे. हे मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धर्माचा सार्वजनिक उद्देश केला नाही, याचे कारण मला कसे करणे तापदायक होईल असे वाटते. आणि खरं आहे ना ते. बाबासाहेब जर आतापर्यंत जर जन्मात असले तर कदाचित म्हणलेही असते, माझ्या आयुष्याचं मातेला केलेलं तुम्ही लोकांनी, ताप दिला तुम्ही मला. आई वडील म्हणतात ना आपल्या मुलांना, राब राबतात,
शिकवतात, मारतात, तरी एखादा मुलगा जर सुधारलाच नाही तर आई वडील म्हणतात ना, काय डोक्याला दाब द्यायला लागला बाबा, कुठेतरी जा. ही सर्वसामान्य व्याख्या आहे. हे मानवी जीवनामध्ये जे चढ उतार येतात त्या व्याख्येची उताराची नावं आहेत, त्याची संकल्पना आहे. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. बुद्धांनाही माहिती होतं जसं घडतंय तसंच घडू देणे, हात जोडून बसणे नाही. मग आपण एवढ्या कष्ट प्रसंगाने मेहनतीने जो विचार निर्माण केला, मग त्याचं काय त्याचं मग होणार नाही काय. म्हणून आता स्वस्थ बसून चालणार नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. संन्यासी जीवन कसं आहे? निरुपयोगी आहे. काय उपयोग होता का त्याचा? आपण बरेच संन्यासी बघतो, भस्म पांघरलेले, जटा मोठमोठ्या, अंगावरती असले कपडे नसेल तरी चालतील, अशा वैराग्य अवस्थेमध्ये बरेच साधू संत आपण बघतो. पण त्याच्या जीवनाचा लाभ इतरांना काय, आणि वैयक्तिक त्याच्या जीवनाला तरी काय लाभ आहे काय ना नाही. आणि म्हणून ते म्हणतात संन्यासी निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे हे व्यर्थ होते नाही. हे व्यर्थ जाऊ देता कामा नये. संन्यासाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुरुवात करणे हे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. आता मात्र माघार जाता कामा नये, पाठी घडता कामा नये. या जगाला बदलवून टाकायचं हा दृढ संकल्प करणं हेच योग्य आहे. भगवान बुद्धांना हे पटले. त्यांनी संसाराचा त्याग कशामुळे केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहित नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा म्हणून स्वस्थ न बसता जगात पुनरुक्ती. आता स्वस्थ बसून जमणार नाही, निरर्थक पुतळा म्हणून स्वस्थ बनणार नाही. पुनरुक्ती जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. एवढ्या मोठ्या विद्वान माणसाने काय सांगितलंय? शब्द बघा त्याचे. आणि बाबासाहेबांनी खरोखरच्या रचना किती शांत चित्ताने, बुद्धीने आणि माणसाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतील अशा शब्दांची रचना केलेली आहे. साधा नगरसेवक जरी असला ना, साधा नगरसेवक, तर तो काय म्हणणार? डायरेक्ट कसा आलाय बाबा, डायरेक्ट कसा आला, कसा मला भेटायला लागला, असा तो डायरेक्ट नगरसेवक बोलू शकतो. खरं तर तो जनतेचा सेवक असतो की नाही? मला हा शब्द तुम्हाला याकरता सांगायचं, त्याचं उदाहरण असं आहे की बुद्ध काय म्हणतात आणि त्यांच्याविषयी बाबासाहेबांनी जी व्याख्या निर्माण केलेली आहे ती किती सुंदर आहे. काय म्हणतात ते पुन्हा एकदा ऐका. निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरुक्ती जाऊन त्यांची सेवा करणे. काय म्हणतात ते? पुनरुक्ती जाऊन म्हणतात, पण काय म्हणतात? त्यांची सेवा करणे. आणि जगाचा दीप आहे, ज्ञानाचं सर्वोच्च शिखर आहे, तरी व्यक्ती काय म्हणते? सेवा करायची जनतेची. म्हणजे या व्यक्तीचं हृदय कसं असेल विचार करा. समाजाप्रती आणि समाजाला असणाऱ्या दुःखाची जाणीव आणि तळमळ बुद्धांना किती होती या शब्दावरूनच आपण किती जरी व्याख्या केली तरी ती अपुरी पडेल. हे त्यांनी ओळखले आणि म्हणून भगवान बुद्धाने ब्रह्म सहस्पतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याची त्यांनी निश्चय केला. आता मात्र परिपूर्ण
आपल्या या विचार सांगण्याकरता भगवान बुद्ध आता पुनरपी तयारी करून ही मानव सेवा पूर्ण करण्याकरता आता सरसावलेली आहे.